नमस्कार, मी अंजली पंकज देशमुख। महालक्ष्मीचे व्रत म्हणजे आदिशक्तीचे रूप आणि हे व्रत आमच्याकडे 75 वर्षांपासून साजरा केला जातो। तर आतापर्यंत आई बाप्पा म्हणजे माझे सासू सासरे यांनी साजरा केला। यापुढे माझे मिस्टर आणि आम्ही सतत प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने हा समारंभ साजरा करू। यानंतरही पुढे हा साजरा होत राहील आणि गजानन महाराज की जय। नमस्कार, महालक्ष्मी माता की जय। मी वैशाली मिलिंद जगताप, आताची आणि पूर्वीची वैशाली विजयराव देशमुख, विजयरावांची मुलगी। महालक्ष्मीचं हे व्रत आमच्याकडे म्हणजे विजयराव देशमुख जवाहरनगर यांच्याकडे अविरत माझ्या लहानपणापासून मी बघते आहे ते अखंड भावभक्तीने आणि अविरत असं हे व्रत सुरू आहे। या महालक्ष्म्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत खूप लोकांनी यांचा अनुभव घेतला आहे की यांच्यासमोर तुम्ही जे काही मनातली इच्छा मागितली त्या महालक्ष्म्या ह्या पूर्ण करून देतात, आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते। हे यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे माझं जेव्हा जमेल तेव्हा मी ह्या जशा माहेरवासिनीसाठी येतात 2-2.5-3 दिवसासाठी, तशी मी पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा नागपूरहून इथे येण्याचा प्रयत्न करते। जय महालक्ष्मी माता की जय। महालक्ष्मी माता की जय, गजानन महाराज की जय। मी विजयराव देशमुख। माझ्या घरी महालक्ष्मीची परंपरा मी आल्यापासून 50 वर्षापासून सुरू आहे। माझ्या मुलीसुद्धा करून राहिल्या ते आणि माझी सुनबाईसुद्धा शेवटपर्यंत नेईल। माझ्याच्यानं जेवढं होते ते मी सगळं परंपरा करते। अगदी शून्यातून विश्व निर्माण झालं हे महालक्ष्मीची आणि गजाननाचीच कृपामुळे मी करू शकली। 5 माणसं जेवतील एवढीसुद्धा माझी परिस्थिती नव्हती। आज माझ्याकडे 500 माणसं जेवू शकतात एवढी महाराज म्हणजे महालक्ष्मीच्या कृपेनेच सगळं काही झालेलं आहे आणि हे परंपरा आम्ही शेवटपर्यंत आम्ही सगळं निभू। सर्वांना गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी सौ देवश्री किशोर ठाकरे, गोकुळ कॉलनी इथे राहते आणि आमच्याकडे महालक्ष्मींचं आगमन झालेलं आहे आणि आज त्यांचा जेवणाचा कार्यक्रम होता, महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्तानं आज मी माझ्या ठाकरे परिवारातल्या महालक्ष्म्यांची काही माहिती देऊ इच्छिते। आमच्याकडच्या महालक्ष्मी गेले 20 वर्षापासून अखंड बसत आहेत। माझ्या सासूबाईंची खूप इच्छा होती, त्यांच्या स्वप्नातील ह्या महालक्ष्मी आहेत आणि आमच्या इथल्या मुकुट्यांचं एक विशेष म्हणजे आमच्या महालक्ष्म्या तुळजापूरहून आणलेल्या आहेत आणि अशीच अखंड आम्ही ही प्रथा आमच्या ठाकरे परिवार असेच अखंड सुरू ठेवेल अशीच ह्या महालक्ष्म्यांचरणी प्रार्थना करते आणि अशीच आमच्या हस्ते सेवा त्यांची घडत राहो।